विठ्ठल आवडे प्रेम सर्वाभूती दया साधु मनावे ऐशिया जग ब्रह्मरूप जान हेची साधूचे लक्षण। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे पण थोडासा आवाज कडक। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात साधू नेमकं म्हणायचं कोणाला, संत कोण, कोण साधू आहे याचं मूर्तिमंत प्रकरण कळेल रुचेल पचेल झेपेल आशावाणीनं पैठणचे मालक आजच्या अभंगाद्वारे नमूद करतात विठाला प्रत्येकाच्या ब्राह्मणात वेगवेगळ्या कल्पना असतात। जो तो आपोआपल्या मतानं साधू ठरवत असतो। ते फार अभ्यासू आहेत म्हणून साधू, साधूचे कपडे घातले म्हणून साधू, 2.5-3 किलो तुळशीच्या माळा घातल्यात म्हणून साधू, गंध फार मोठा लावला म्हणून साधू, टिळे टोपी माला देवाचे गबाळ, टिळे टोपी माला देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे वागवी मोगळा पोटाचा, वागवी मोगळा पोटाचा, वागवी मोगळा पोटाचा, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, वागवी मोगळा पोटासाठी, वागवी मोगळा पोटाचा, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, वागवी मोगळा पोटासाठी, वागवी मोगळा पोटासाठी। टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, वाढवी वोंगळ पोटासाठी। किती लोक दाखवायचे तुम्हाला दिवसा साधून संध्याकाळी सगळंच साधू सापडतेत माणसं खूप। मग एखाद्या वेळेस वेश साधूचा घेतला असेल म्हणजे साधू नाही, पांढरे शुभ्र कपडे आहेत म्हणून साधू नाही। बकायाम कांती भवेषु धवलाति जायतेन प्रियाः अभक्षां भयाति भकानां किमं साधुस्ततेव च। जगात एकही साबून नाही बघण्याच्या पंखा इतके कपडे पांढरे होतील पण काही वेळानं मळतील। बगळा मळाल्याला पाहिलं कधी काहीच नाही पण थोत्तर घाणे बघण्याचं। अभक्षा अस्तितो भया काही खाते म्हणून साधूच्या यादीत नाही। पांढऱ्या शुभ्र कपड्यानं जर साधूच्या यादीत बगळा आला असता तर आपल्यापेक्षा नंबर त्याचा लागला असता। कपड्यानंही साधू होऊ शकत नाही। एक म्हणे गंध फार मोठा लावलाय। आपण सगळेजण सकाळी आंघोळ केल्यावर गंध हाताने लावतो आणि अशा मंदिर आहेत लोक लावतात। आता इथं बरेच गंध लावणारे आहेत ना, पंढरपूरला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात बिचारे गंध लावतात। एखादा जर पाकिस्तानी तसाच गडबडीत आला तर येतेत ना। मग आता त्या माऊलमध्ये आल्यावर त्या लावावं लागतंय। हे हिंदूच्या कुळात जन्माला आलेले नालायक येतात, यायला कपाळ भरावं वाटत नाही हराम खोरायला। विढाला 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 भारतीय संस्कृतीमध्ये या सनातन संस्कृतीत ज्यानं जन्म घेतला त्यानं आंघोळ केल्यावर सकाळी कपाळाला गंध लावला पाहिजे। आणि गंध लावायचा कटाळा येत असेल
तर तो हरामखोर इकडचा नाही तिकडचा नाही, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात. इकडच्या डगरीवर हात ठेवला आणि इकडच्या डगरीवर ठेवला, काहीच हातात नाही आलं, गेलं बोंबलत खाली खड्ड्यात. तुला या संस्कृतीत जन्म झालाय. तांबोळ्याची बाई हळीत कुंकुई किती, कुंटाला न कुंकुई किती, पण अंगाला लागू देत नाही, त्याच्यात लाईत नाही, तर त्याच्यात लावित नाही. म्हणून तांबोळ्याची बाई मुसलमानाची असते बिचारी, ती अंगाला लागू देत नाही कुंकून ही किती यायला. आणि ह्या महाराज घरी आल्यावर त्याला आंबाबाई करतात, ह्या कुठं लाईत्यात. ही शोकांतिका आपल्या संप्रदायाची. दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणायला, दम नाही शिवपुराणाला. किती कथा कोणाला आहे. गंधानं जर तिलकत्वे साधुत्व आले, म्हैशीचे सुत का भले. बऱ्यापैकी शेळ्याला बोकडे टिके जन्मते, जन्मताच गंध. बऱ्यापैकी म्हशीला रेडे चंद्रे जन्मते, मग ते का साधू होत असतात का. नाही नाही, कपड्यानं सुद्धा साधू नाही. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहुणी तयास धन देती, धन देती, पाहुणी तयास धन देती, पाहुणी तयास धन देती, पाहुणी तयास धन देती. वरच्या रंगारूपानं साधू होऊ शकत नाही. कपड्याच्या बाबतीत विचार केला तर शुकाचार्यांना काय होतं. कपड्याच्या बाबतीत विचार केला तर या पवित्र भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एक नंबरचे वारकरी मारुतीराय होते. कपडे कुठले भूषण होती अंगावर. योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. काय व्याप्ती महाराज, काय अधिकार मारुती राहायचा. एखादा म्हणत असेल भाऊ मी दूध पिऊन तपश्चर्या केली, खारीक खाऊन तपश्चर्या केली, खोबरं खाऊन तपश्चर्या केली, बदाम खाऊन तपश्चर्या केली, कधी भाकर खाल्ली. पाला खावोनी वाहिले पर्वत, पाला खावोनी वाहिले पर्वत, पाला खावोनी वाहिले पर्वत, माढियला से तू सिंधुवारे, माढियला से तू सिंधुवारे, माढियला से तू सिंधुवारे. पाला खावोनिया वाहिले पर्वत, बांधियला से तू सिंधुवरी. पैठणचे मालक एका ठिकाणी गोड सांगतात, केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ते त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिते. चारही मोक्ष नामदेवा त्यांचे किंकर आहेत, नौकर आहेत. आणि सर्व देवता मारुतीरायला नमस्कार करतात. देशमुख बुवा एवढी पावर आहे मारुतीराय. आणि काय बघता अंगावर कपडे आहेत का काय. यवनीच्या बाबतीत विचार केला तर पशुची यवनी आहे. पैठणच्या मालकांनी सांगावं, साधू हा वरच्या अंगानं नसतो. साधू त्याला म्हणायचंय ज्याच्याकडे दया ही रसरसीत भरलेली आहे.
एखाद्या फळात असा भरगच्च रस असल्याच्या नंतर त्या फळाचे जास्त पैसे मोजून माणसं ते फळ विकत घेतात, तशी दया साधूकडे भरावी. आणि असं जर साधूचं अंतःकरण असेल तर त्याला साधू म्हणायचं. सर्वाभूती दया साधू म्हणावे आयशिया. पण दया असताना एक गोडशी चौकट सांगितली, सर्व शब्द वापरला. सर्व म्हणजे साधून दया करत असताना जातीचा संबंध नाही, प्रांताचा संबंध नाही, कालाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही, म्हणजे आपल्या तुपल्याचाही संबंध नाही. पाया पडून 500 रुपयाची नोट दिली की महाराज मांडी खालचा पेढा देतो, आणि नुसतं पाया पडलं की महाराज जा म्हणतो तू खाटी खेच विठाला विठाला. लाखो रुपये पायावर टाकणाऱ्या भक्ताला सुद्धा तेच प्रेम द्यायचं, आणि गरीबाकडे संध्याकाळचं खाला नाही ते पाया पडला असेल तर तेच प्रेम द्यायचं. ही वृत्ती ज्याची आहे साधू म्हणावे आयशिया. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही, सर्व हा शब्द जातवाचक नाही, सर्व हा शब्द लिंगभेद नाही, स्त्री नाही पुरुष नाही, आबाल नाही वृद्ध नाही, कोणी असो सर्वावर दया करायचं. साधू म्हणावे आयशिया. जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे साधूला. सर्वाभूती समदृष्टी. साधूची दृष्टी सारखी असली पाहिजे. कधी मध्ये मदत करणाऱ्याला महाराजाची गाडी उभी राहती आणि सप्त्यात येणा घेणाऱ्यासाठी गाडी पळती. कसं त्याला महाराज म्हणता येईल, तू माणसातलं जनावर आहेस बिना शेपटीचं. विठाला विठाला दृष्टी सारखी असली पाहिजे. आपल्याकडे काम करणाऱ्या माणसाकडे तितकंच पाहावं आणि आपल्या लेकराकडे तितकं पाहावा. दया करणे पुत्राचे, दया करणे पुत्राचे, दया करणे दया करणे पुत्राची दाताने दाते कमले चालू प्रीती तुझे भगवंता रंगारे दया करणे पुत्राशी तेची दासाने दाशी. आपल्या लेकरावर जितकं प्रेम तितकं दासावर प्रेम असावा. असं ज्याचा अंतःकरण आहे तो साधू आहे. एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. ह्या गोष्टी मागच्या सांभाळत असताना साधूने स्वयंहित सुद्धा मातीत घालता कामा नये. सगळ्या गोष्टी छान केल्या आणि स्वतःचं आत्महित जर नदीला गेलं तरी साधुत्व पांगून गेलं. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला नैमित्तिक नित्याचा चालत असलेला हा शनिवार दिवस. प्रत्येक आठवड्याला शनिवारी अधिष्ठान दैवत देवादिदेव 19 संन्याशापैकी 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय यांचा रोज सकाळी रुद्राभिषेक. आणि नित्याची आता ही परंपरा ठरून गेली. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष मारुतीरायाच्या पुढे आणि प्रसाद. प्रत्येक पंगतीचे प्रसादाचे मानकरी प्रत्येक शनिवारी बघता बघता 27 पर्यंत 27-28 पर्यंत मग अशी मी रजिस्टर पाहिलं. एवढा असं फुल आहे. आणि ते फुल असून पुन्हा 2-4 पानं रजिस्टरचे भरले प्रसादाचे प्रतीक्षेच्या यादीतले लोक.
म्हणजे आम्हाला सुद्धा ही पंगत द्या असे प्रतीक्षेतले वाट पाहणारे सुद्धा बऱ्याचपैकी 100-200 लोक रजिस्टरवर पाहिले. सर्वांच्या अंतःकरणातलं अधिष्ठान म्हणण्यापेक्षा पंढरपुरातल्या मालकाच्या अंतःकरणातलं अधिष्ठान मारुतीराय. या पंचक्रोशीतलं आराध्य दैवत, या दैवताच्या सानिध्यात अधिष्ठानात पुढ्यात आजचे प्रसादाचे मानकरी आदरणीय काय नाम नाना त्यांचं नाव ज्ञानोबा तुळशीरामजी पवार झोडगाव आजच्या प्रसादाचे ते मानकरी आहेत. मला वाटतं सकाळच्या महाप्रसादाचे नाश्त्याचे किरण दामोदर नाईक साडेगाव होते का नाही का पुढचे येतात ते हे पुढचे हा हे पुढचे तुम्ही नाव होतं ते लय अभ्यास नाही ना गिरगाव करायचा शिकलो कमी त्याच्यामुळे हे येत नाही ना घ्यायलाच नव्हतं पाहिजे आम्ही कागद पण ते उगत चुकून घेतला. दत्तराव सुभाषराव भिशे कोल्हावाडीकर यांचा आजचा सकाळचा नाश्ता होता. पिंपळगावच्या अण्णा म्हणले मी सकाळीच आलतो नाश्ता वाटायला. आणि आजचे दुपारचे महापंगतीचे महाप्रसादाचे यजमान ज्ञानोबा तुळशीरामजी पवार झोडगावकर त्यांचा आजचा प्रसाद आहे. त्यांच्या वतीने मला कीर्तनाला आमंत्रित केलं. माऊलींच्या वतीने आदरणीय रोहिण्याचे नाना संपर्क करत होते, हजरही आहेत, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित भाऊंच्या संस्थेचे विद्यार्थी आदरणीय रामभाऊ विनेकरी बाबा फकीराव महाराज असतील, आदरणीय ज्यांनी मध्ये प्रमाण म्हणलं माऊली महाराज असतील, टेकाळे महाराज असतील, उत्तरेश्वर बापू असतील, आप्पा असतील, अनिल भाऊ आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्रहा रक्तांबर भयस्थित कामा वैशांबर दग्ध स्थितेषु यस् साधवे सत्पुरुषाणां जायतो सर्वस्थितेषु. आदरणीय परम श्रद्धेय गुरुवर्य महेशानंदजी स्वामी ऋषिकेश, आदरणीय नामदेव महाराज, आदरणीय राधेश्याम महाराज, आदरणीय शंकर महाराज देशमुख, हरणे अण्णा, गुरुवर्य महेशानंदजी स्वामी ऋषिकेश अधिष्ठान योगायोग महान सत्पुरुषाच्या दर्शनाचा योग गिरगावच्या बाळूला लाभला, तेही माझं परम सौभाग्य. योग किती गोड असतो बघा. आजची जागा जरा रिकामी दिसू लागली. शिवेंद्र स्वामीजी नव्हते म्हणून जरा रिकामं वाटत होतं. तर असं बैठकीत बसल्यावर असं कसतरी वाटत होतं आपण आलो, स्वामीजी काशीला गेले. पण मंदिरातले मालक म्हणले असतील बाळ्या ताण घेऊ नको, पुन्हा एक स्वामी तुला पाठवून देतो. विठाला विठाला पुनश्च पूज्य श्री स्वामींना प्रणाम करतो. अभंगावर येतो भाऊ. सर्वाभूती दया साधू म्हणावे आयशे. पवन तुला पण धन्यवाद. तो काय वाऱ्यासारखं चाललंय आता, काय तुला धन्यवाद द्यावा. हा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झालाय आता काय. विडाला विडाला दया ज्याच्या अंतःकरणात त्याला साधू म्हणायचं. असती ना दया आपल्याकडं, पण आपली दया मला असं वाटतंय मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नसल, आणि ती दया मोजण्यासाठी ब्रह्मदेव मनही घालीत नसल. इतकी पांचट दया आपल्याकडे आहे. बसा या. दया कधी कळती माहितीये का? एखाद्या वेळेस आपल्याकडे बैल 2 असावा आणि 4 बैलाचं काम असावं. आपलेही बैल आवताला, ज्याचे आणलेत त्याची तिफणीला, आपले रासनीला आणि दुसऱ्याचे तिफणीला. मग ताण रासनीच्या बैलाला असतो का तिफणीच्या? हुशार आहेत माणसं.
मग घरून मिळवून टिपणीच्या बैलाला असावं का रासणीच्या जास्त? ते रासणी चलते त्याचे असतील ना, आणि टिपणीचे सोडून दिले पडकार. कस का नाही ज्वारीच्या बुडक्या व्हायच्या? कस काय ज्वारीचे कंस मोठे होते? ही आपली नालायक दया आहे, म्हणून आपण साधूच्या यादीत नाहीत. विठाला विठाला माणसं दया करत असताना काही काही पांचट लोकांची दया चिखलावर पाऊस पडल्यासारखी असती. आता काही मला योग नाही तसं खेड्यात जेवायचा सत्यनारायणाचा याचा त्याचा. लहानपणी गावात असताना सत्यनारायण असले की त्या पोराच्या लग्नातल्या सत्यनारायणाला कोपऱ्या कोपऱ्यावरच्या माणसाला आमंत्रण. 5-50 लोक जेवायला, त्याच्यातले 2-3 ऍसिडिटी वाले, 7-8 शुगर वाले, काही डायबिटी वाले, काही बायपास झालेले. मिठाला हात लावायचा नाही, लोणचाची फोड धुवून चोखायची. वरण खाल्लं की पोटात स्टोप येतो तू, शिरा खाल्ला की लगेच अटॅक येतो. आणि यायला जेवायला आणि पात्र पुसून खाते त्याला जेवायला नाही. तोंड पाहून आमंत्रण. किती नालायक दया आहे आपली. त्याच्यामुळे आपण दयेच्या यादीत येत नाही. दया करत असताना सर्व शब्द वापरायचा तर ती दया. यांचं सूत्र सांगतो, यांचं हे बसलेलं गिऱ्हाईक की नाही. एक नवीन महाराज आला की त्याच पहिलं दिलं सोडून. पुन्हा 1-2 वर्षांनी एखादा महाराज आला की पहिले सगळे डावा त्याला डोसक्याव. हे गोड सूत्र यायचं. ऐका न पुढे. संक्रांतीच्या कालामध्ये 5-6 प्रकारचं वाण, गुळाचं ढेकूळ, त्याच्यात किलोचं, अर्धा किलोचं, पाव किलोचं, चांदीचं बगवं, पितळाचे बगवे आणि शॅम्पूच्या पुड्या. श्रीमंत घरची बाई आली, एखाद्या आमदाराची, जिल्हा परिषद सदस्याची, पंचायत समिती सदस्याची, की चांदीचं बगवं देते. चांदीचं. जरा बऱ्या बुऱ्या खालच्या श्रीमंताची आली की पितळाचं बगवं देते. जरा जाऊ बसा, आता बसू. मध्यम आली की गुळाचं ढेकूळ. जरा खाली अर्धा किलो. सर्वसामान्य पाव किलो. आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी. वंडी वचिन. केस राहणार नाही डोक्याला. केस 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 केस. दृश्यां भय व्याप्ती आननीषु द्रव्य राशी भय स्थिता परोपकारास्मते वच व्याभिचारो कृतुजना. समोरच्या व्यक्तीचं वैभव पाहून त्याचा सन्मान करीत असाल तर व्याभिचाराचं पाप लागतंय असं पुराण सांगतंय. विठाला 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 विठाला. साधूची दया मोजत असताना किती गोड दया आहे बघा. तुकोबरायची ख्याती पंढरपुरातल्या मालकाकडे प्रत्येक जण सांगत होता. आणि शेवटी तुकोबरायचं नाव एखाद्या वारकऱ्याच्या मुखातून ऐकलं की पंढरपुरातल्या मालकाचं अंतःकरण भरून यायचं. कधी कधी दुपारचा नैवेद्य सुद्धा मालक घेत नव्हते. तुकोबरायचं नाव ऐकलं की त्यांचं मन भरून यायचं आणि ते नैवेद्य घेत नव्हते. एके दिवशी विटेवरच्या मालकीन, जगाची मालकीन आई साहेबांनी मालकाला विचारलं, स्वामी मी बऱ्याच वेळेस बघते तुम्ही तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर दुपारचं जेवण बंद करता, काय प्रकार आहे? रमा, लक्ष्मी, काय तुकोबरायच्या बाबतीत सांगू ग तुला? तुकोबरायच्या भक्तीचा व्यासंग, परोपकाराचा व्यासंग, त्यांच्या वागण्याची लीला, या सगळ्या गोष्टी ऐकल्या, नुसतं नाव ऐकलं की समोर चित्र दिसतंय आणि मन भरून जाते. आई साहेबांनी ठरलं परीक्षा पाहायची. परीक्षा पाहायची ठरलं तर मालकाने निषेध केला, नकार दिला.
रमा तू तुकोबरायची परीक्षा पाहायला जाऊ नको ग लक्ष्मी. दया कशाला म्हणते सांगते. पण लक्ष्मी जरी असेल तरी स्त्री भाव आहे. आणि केवढा जरी अधिकार असला तर स्त्री तिचा तो स्वभाव सोडत नसते. मला सांगा, विश्वाच्या मालकाची पत्नी सीता आई साहेब, जिच्या मालकाच्या कृपेशिवाय झाडाचं पान हलत नाही, सूर्याचा प्रकाश नाही, तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचे, कोण्या दिवशी मळ्यात फुकायचे, हे जिच्या मालकात ताकद आहे, तिला हरणाच्या चोळीची अपेक्षा व्हावी का? स्त्री जीवन आहे. महाराज काशीतल्या मालकिनीच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. काशीतल्या मालकीन आपल्या मालकाला म्हणाल्या, मी प्रभू रामचंद्राला थोडस फसवणं नाही म्हणता येणार, त्यांची परीक्षा पाहण्यासाठी जाते. तर काशीतल्या मालकांनी सुद्धा पार्वती आई साहेबाला सांगितलं होतं, सती नको ग नको ग नको ग. पण आई साहेब सीता होऊन गेल्या. पार्वती जब सीता बनके प्रभु राम सम्मुख आई, प्रभु राम ने उसे माता कह के शिव की महिमा गाई. आणि म्हणून आई साहेब हळदीचा मळवट भरून तुळजापुरात बसल्या. स्त्री भाव आहे. विटेवरच्या मालकिनीला पंढरपुरातल्या मालकानं 6 वेळेस सांगितलं होतं की या 6 लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करू नकोस, आणि जायचंच असेल तर आदर भावानं जाय, परीक्षा ह्या भावानं जाऊ नकोस. त्याच्यातलं एक सांगतोय. आणि पंढरपुरातल्या मालकीन तुकोबारायकडं त्यांची परीक्षा घेण्यासाठी पोचल्या. जगाची मालकीने लक्ष्मी आई साहेब आहेत, त्या एक सामान्य रूप धरलं आणि देवरायाच्या दारात आई साहेब पहाटे पहाटे 3-3:30च्या सुमारास तुकोबारायच्या वृंदावनाच्या जवळ आई साहेब बसल्यात. अत्यंत क्षीण जीर्ण, जरा पूर्ण अशा गालाच्या कातड्याच्या अशा झुरळ्या लोंबलेल्या, इतकं माथारपण घेतलं भाऊ, इतकं माथारपण, चक चक माथारपण. अंगावरचं वस्त्र इतकं जीर्ण आहे. आता तर तेवढं जीर्ण वस्त्र कोण्याच बाईला नाही. कारण सांगू, साड्या इतक्या झाल्या, त्या साड्यावर टप घ्याल्यात, आणि त्याच साड्या इतक्या झाल्यात म्हणून डुकर मधात घुसून म्हणून पिकाला लावायल्यात. साडीतली पावर लक्षात आली का तुमच्या? डुक्कर पण साडीला भेटे. गळ्यात शपथ, मी शेतकरी आहे ना स्वामीजी, डुक्कर पण भेटे. साडीन काटे आहेत का? ना आहेत खंट, पण डुक्कर तोंड लावायच्या आधीच माग सरकत आहे. म्हणून आपल्या लोकांना पण लुगड्याच्या लांब राहिलं पाहिजे बरं जरा. हो, डुक्कर पण भेटय. काय ताकद. बरं, मी खोटं सांगत असेल तर तुम्ही प्रवास करताना काय डोळे झाकून फिरतात का? तुम्हाला कळत नाही का रस्त्याच्या कडीला शेतीला ते कुंपण केलेलं? अहो, ताराचं कुंपण ठीक आहे, कुपाट्या लावणं ठीक आहे, साड्याच डुकर पण भेटे तो साड्याला. डुकर इतक्या साड्या झाल्या, टिपणीला कासरा पण साड्याच्याच. पहिला पेरणारा बायकोचं तोंड पाहत नव्हता पेरणी होऊस तर, आणि बायकोची साडी जर हातात, मग पुन्हा काऊन नाही बुडक्या व्हायच्या. इतक्या साड्या म्हणजे कपड्याची अडचण नाही. आता फक्त शोकानं माणसं बेजार असतील. भाकरी वाचून बेजार आहे असा महाराष्ट्रात माणूसच नाही. पंढरीतल्या मालकानं भाकरीची आणि कपड्याची व्यवस्था महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची गोड पद्धतीने लावली. 30-40 वर्षापूर्वीचा काळ सोडून द्या आणि आत्ताचा काळ. योग असा आला, विटेवरच्या मालकिनीनं असं साधं रूप घेतलंय. अंगावरचं वस्त्र फाटकय,
आईसाहेबांनी फाटकं वस्त्र घातलं म्हणून चंद्रानं डोळे झाकले. काय त्याची मायवी आली, आईसाहेबाचं शरीर पाहायची, डोळे झाकले. डोळे त्याने एकदा चूक केली तर तोंड काळं झालतं. त्याच्यामुळं तिथून पुढे चंद्रानं चुका करायच्या सोडून दिल्या. नको म्हणला आपल्याला चूक करायचं नाही. चांदण्या क्षीण झाल्यात आणि तुकोबारायांनी वळणीवरचं धोत्र खांद्यावर टाकलं आणि रामकृष्ण नामाचा जयघोष करीत करीत घरातनं पाऊल बाहेर टाकला आणि इंद्रायणीकडे स्नानाकरता तुकोबाराय निघाले. पण दारात आल्याबरोबर चांदण्या क्षीण येता, चंद्र ढगाच्या आडंदी गेलाय, पण दारात थोडासा प्रकाश पडला होता, तो जगाच्या मालकिनीचा पडलेला आहे. सर्वाभूती दया सांगतोय आईसाहेबाचा. लक्ष्मी आहे महाराज, ती लक्ष्मी लख प्रकाश आहे. पाहलं तुकोबारायनं, काय म्हातारी आहे. आणि तुकोबाराय आल्याबरोबर अंग हलवायला सुरुवात केली. काय करता येत नाही नाटक, लक्ष्मी तिला काय करता येणार नाही. तुकोबारायांनी पाहिलं, माय कोण आपण? मी प्रवासी आहे. कुठून आलात? आमक्या ठिकाणी. कुठं जायचंय? कसलं घर आम्हाला? या विश्वातले सगळे रस्ते आमचे, या विश्वात जे झाड विश्रांतीला मिळेल ते झाड आमचं, आमचं जीवन पक्षासारखं. तुकोबारायांनी विचार केला, पुरुषाच्या बाबतीत काही नाही, पण या देशातली पवित्र स्त्री एकटी, अंगावरचे कपडे फाटलेत, म्हातारं वय आहे, थंडी म्हणते मी, आणि अशा काळात ही माऊली एकटी, हिला मागे पुढे कोणी नाही, कसं जगावं या बाईनं? हृदय रडत होतं तुकोबारायचं. तुकोबाराय खाली बसले. माय मी तुझ्यासाठी काय करू शकतो? काही नको दादा, तुमच्या कपाळाला बुक्का आहे, गोपीचंद आहे, कालचा लावलेला. ते तुकोबाराय होते. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा येतात, गालावरच्या कालच्या मुद्रा मोडल्या नाही. तुम्ही निष्ठावंत वारकरी आहात म्हणून तुमच्याकडे फक्त एका लुगड्याची अपेक्षा केली, एका लुगड्याची. फाटले वो लुगडं. आणि तुमच्यासारखे वारकरी आम्हाला रिक्त हस्ते पाठवणार नाहीत अशी अपेक्षा करून तुमच्या देहूतल्या बड्या बड्या मोठमोठ्या लोकांचे घर सोडून मी तुमच्याकडे आले. आईसाहेबाला काय माहित असावा, नुसत्या देहूतच तुकोबाराय मोठे नाहीत, तर तुकोबाराय त्रिभुवनाचे राजे. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या भारतीय संस्कृतीतल्या धर्मनिरपेक्ष राजाने नजराना पाठवला. त्यावेळेला तुकोबाराने सांगितलं, राजे तुम्ही तळहाता इतक्या जमिनीचे राजे असतात, आम्ही त्रिभुवनाचे राजे येतो. आणि आईसाहेबाच्या तोंडातून वाक्य पडतंय, महाराज वारकरी महाराज या देहूतले मोठमोठाने वाडे सोडून दिले आणि आम्ही तुमच्याकडे आलो. तुकोबारायने सांगितलं, माय मी वारकरी आहे, खोटं बोलणार नाही, पण माय तुला देण्यासाठी माझ्याकडे लुगडं नाही, साडी लुगडं माझ्याकडे नाही. लक्ष्मी लक्ष्मी होत्या त्या. आईसाहेबाने विचारलं, वारकरी बाबा लग्न झालंय का? 2.
एक पत्नी जात राहिली, अन्न करता गेले एक काही साहेब. बर, आणि दारात तुळशी वृंदावनापाशी तुकोबारायला जगाची मालकीन बोलती, आणि तुकोबारायच्या नावानं जिनं कुंकू लावलंय ती बाथरूम मध्ये आंघोळ करती. जिजाबाई लुगडं मधली मध्ये पिळलं स्वामीजी, आणि बाथरूम वरती लुगडं भोवताली असं वाळत घातलंय. थोडं फार वाळल्याच्या नंतर मधली मध्ये लुगडं नेसायचे आणि बाहेर यायचे. एकच लुगडं होतं, एक लुगडं, एक 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 फक्त एक लुगडं. मी सांगेन हल्लीच्या या 5-4 वर्षामध्ये लग्न झालेल्या बायकांना थोडी संसारात अडचण आली की सहन होत नाही. नवऱ्याच्या नावान बोट मोडत्याल, सासऱ्याच्या नावान बोट मोडत्याल, सासूच्या मोडत्याल, मायबापाला म्हणत्याल त्याचा खाना खराब होऊ, त्याने याच्या मला गळ्यात बांधले असं म्हणत्याल. माझ्या माईनो 3600 एकर ऊस होता बापाला भाऊ, 3600 एकर ऊस, 3600 एकर ऊस आबाजी गुळवेंना, 1425 गढी, आणि एवढं बापाचं वैभव असताना मालकाच्या जीवनात एका लुगड्यावर संसार. पण चरित्रात मला दाखवा जिजाबाईनं कधी मालकाची चेष्टा केली का माय बापाची चेष्टा केली? काहीच नाही, एका लुगड्यावर संसार, फक्त एका. 3600 एकर ऊस, 3600 एकर. माईनं बोटुळे दिले, आणि गुढीपाड्याच्या दिवशी शेवयाच्या भाताचा गुढीला सकाळी सकाळी नैवेद्य असतो पहाट, नंतर पुरणपोळ्या. मग घरातल्या लोकायला शेवया जाता जाता मलाही बोलिलं, तर फुकट खाणाऱ्यां पुढचाच वर्णन करावं. मी म्हणलं काय शेवया, आता गपचिक मरावं त्या बाईनं. तिला माहीतच नाही गिरगावचा बाळा किती रगीले म्हणून, तरी ती मायापेक्षा रगील होती. ती म्हणली महाराज माया आईन द्याल्यात, माया आईनं डोक्याच्या केसासारख्या बारीक शेवया माया आईला करता येतात. शेवया खाणं झाल्यावर तिला सांगितलं बाई तुझ्या माईनं फक्त बोटुळे दिलेत, हे उद्या सकाळी हागंदारीला जाणार आहेत, पण याच्या माईनं तुला मरुस्तर सांभाळणारा द्याला, याची जरशी लास्ट होईन. विठाला 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 आयुष्यभर तुझा हक्क पत्करलाय ते त्याच्या माईनं दिलाय. याचं जरासं काही असावं की नाही, सुतक सुतक भान असावं की नाही. एका लुगड्यावर संसार. आई साहेबांना विचारलं महाराज हे लुगडं कोणाचं आहे? आमच्याच घरच्याच आहे. ते खोटं कसं बोलतील? तिथं तुमच्या मायासारखा महाराज असता तर चालूपणा केला असता, ते तुकोबाराय होते. आणि बर हे तुमच्या मंडळीचं लुगडं आहे? खालची काठी हात चळचळ कापत कापत असा काठीला हात लावला आणि काठीला टेकून विश्वाची मालकीन म्हाताऱ्या स्त्रीच्या रूपात अशी वाकत वाकत उभी राहिली. येते दादा, येते येते रे दादा. अरे असं वाटत होतं गोपीचंद लावलेले, बुक्का लावणारे, गळ्यात तुळशीच्या माळा घालणारे, पांडुरंगाचं भजन करणारे खोटं बोलत नसते तसं कीर्तनात ऐकील तर रे दादा. पण आज लक्षात आलं तुळशीच्या माळा घालणारे पण खोटं बोलते. काय वाटलं असं नाही ऐकल्यावर? बाण मारल्यासारखा झाला हृदयाला, बाण. अरे लुगडं नाही म्हणता, दारात वळणीवर लुगडं वाळते आणि नाही म्हणता, द्याचं नाही म्हणा ना. धर्मसंकट किती टोकाचं होतं बघा, दया कशाला म्हणतात. तुकोबारायने विचार केला या बाईला जर नाही लुगडं दिलं तर आपल्या गळ्यातल्या माळीपासून गोपीचंदापर्यंत घरानं येशीला गेले, आणि लुगडं जर दिलं तर संसाराची काय वाताहत होईल काय सांगता. पत्नी उघडी असल्यावर कोणाला लाज असती?
तुका म्हणे नग्न भाजा तरते लाज स्वामीची, तरते लाज स्वामीची, तरते लाज स्वामी तुका म्हणे नग्न भाजा तरते लाज स्वामीची, तरते लाज स्वामीची, तुका म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. बायकोच्या अंगावरचे कपडे फाटले याची लाज पतीला असते. तुकोबारायाने विचार केला, आतापर्यंत पुरुषार्थ गहाण ठेवला नाही, आतापर्यंत पुरुषार्थ नदीला जाऊ दिला नाही, मातीत जाऊ दिला नाही, आणि आज जर एकटंच लुगडं आहे ते एकच ते जर देऊन टाकलं तर पत्नीनं नाहनीत किती वेळ बसायचं. ते का नाहनी तुमच्या आमच्यासारखी कवडाची कुलपाची थोडीच होती, पानगवताची नाहनी. पानगवत कळतं का? या पानगवताची कणस चिलीम वाढणारे लोक नेत होते भाऊ, त्याचा कप करीत होते. कप कुटून 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 ते कप करायचे त्याचा. आणि पानगवताचं ती पाल असती ना ती मस्त असती, एकदा वाळलीन चोपिली त्याचा असा कुड मस्त बनतो भिताडासारखाच. आणि त्या पानगवताच्या नाहनीमध्ये पत्नी आहे. मोठ्या माणसाची दृष्टी फार गोड असते. ताटवा लावून 2-4 दिवस मध्ये बसल. पण तुकोबारायाच्या लक्षात होतं आपल्या पत्नीचा दर्जा इतका मोठा आहे, लुगडं जर देऊन टाकलं तर देहूत सूर्योदय होणार नाही. का? कारण काय सूर्याची हिम्मत त्या जिजाबाईचं शरीर उघड पाहायची, सूर्योदयच होणार नाही, रात्रीचा चंद्राचाही प्रकाश पडणार नाही, कारण वरून नाहनीवर झाकण नव्हतं. इतका दरारा होता चांगल्या स्त्रियांचा, पवित्र स्त्रियांचा इतका दरारा. मी नेहमी सांगत असतो देश 2 लोकांच्या शक्तीत शाबूत असतो. त्या दिवशी बोललो तिथं किनोळ्याला, पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रीच्या ताब्यात विश्व आहे आणि सदाचारी वृत्तीच्या साधूच्या हातात विश्व आहे. या 2 लोकांवर विश्व शाबूत आहे. या देशातली पतिव्रता स्त्री तिची देवावरी सत्ता, आणि साधूची तर काय शक्ती सांगायची. विटेवरच्या मालकाला शाबीत ठेवायची ताकद साधूते, त्याचं देव पण टिकवायची ताकद साधूत आहे. हे 2 लोकांवर विश्व आहे, सामान्य नाहीत तुम्ही. राज्य, राणी व संपत्ती, देशाची सर्वोच्च संपत्ती काय असाल तर तुम्ही आहात. हो, पण तुम्ही तसं चौकटीत वागायला पाहिजे. त्या चौकटीत वागल्या की मग मात्र तुमचा अधिकार इतका मोठा असतो. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, ज्या स्त्रीच्या पायातली चप्पल सरळ आहे, अगा दक्षिणाधी पतयांबये, तिची चप्पल म्हणजे तुम्ही लोखंडाची घालता आणि कशी आचरणाची चप्पल. ज्या स्त्रीच्या पायात आचरणाची चप्पल मजबूत आहे तिच्या नवऱ्याला नेल्या त्या बाईनं यमाला दाबून नवऱ्याचा प्राण वापस आणला. सावित्री, इतकी तास्त, इतका दरारा, इतकं वैभव तुमचं आहे. पण आता ते तुमच्या वागण्यावर ठरवायचं, किती गोड वागता, काय वागता, ते तुमचा दर्जा आहे. तो दरारा आईसाहेबांचा होता. योग असा आला, तुकोबारायाने विचार केला, दिलं तर ही अडचण, आणि नाही दिलं तर आपल्या पूर्ण जीवनभर केलेल्या परमार्थाची ही पोचपावती म्हातारीनं देऊन टाकली आपल्याला. म्हणून तुकोबाराय 2 पावलं वापस वळणीकडे त्या नाहनीकडे वळाले, आणि तुकोबारायचा हात असा त्या लुगड्याकडे जात होता आणि पुन्हा हात खाली निष्ठत होता. कारण एका गोष्टीनं तुकोबारायला दुःख वाटत होतं. एवढ्या मोठ्या श्रीमंताची मुलगी आबाजी गुळव्यांची, त्याच्या मनात आलं तर मुळा मोठा नदीचं पाणी गव्हानं चाडविलं असतं. इतकी गव्हाची तपी होती, गव्हाचे पोते टाकले असते तो पाणी आडाला असतं. काय वैभव असतो. आणि एवढ्या मोठ्या वैभवात वावरणारी कन्या आपल्या घरी आल्याच्या नंतर तिला लुगडं नसावं, सोयऱ्या धायऱ्यात किती जघन्य होईल आपलं.
म्हणून 2-3 वेळेस असा हात खाली सटकला. आईसाहेब म्हणल्या, दादा आजपासून कपाळाचा गोपीचंद जरा लहान लाई जा, 5 चटका. कपाळाचा बुक्का जरा बारीक लाई जा. गळ्यातल्या माळेचे मणी थोडे सूक्ष्म करा, कारण दान करण्यासाठी लय मोठी ताकद लागत असते. एक लक्षात ठेवा. बरं, लुगडं दान दिलं असतं तर तुकोबारायच्या पत्नी काही बोलल्या असत्या का? नाही. एके दिवशी आपण प्रमाण बोलून गेलोत बापू. धर्म त्याच माणसाला घडतंय ज्याची बायको स्वाधीन आहे. धर्मतयासीच घडे, धर्मतयासीच घडे ज्याची स्वाधीन भाज रे. भाज म्हणजे बायको. ज्याची बायको नवऱ्याच्या ऐकिण्यात आहे त्यानंच पाहुण्याला चहा प्यायला नेलं पाहिजे. इतकंच म्हणावं लागेल ना. आणि बायको ज्याची ऐकिण्यात नाही त्यानं कुठं सपते ते एसटीच्या मागे चिटकिलेल्या पत्रिका पाहायच्या. एसटी पळायली तरी तात्या इंचोवानी शिडीवर उभं राहून पाहायच्या. सप्ते करणाऱ्याच्या बी कॅशिटी गुंडाळल्या तो. बस स्टँडच्या मुतार्याला पत्रिका आणि एसटीच्या मागून पत्रिका. लाजा वाटायला पाहिजे. एसटीच्या माग चिटकिलेली पत्रिका कशी वाचायची? हे पैशाचा जोर आलेल्या नालायकायचे काम आहेत. विठाला विठाला लोकायला वाटतं आम्ही परमार्थ करतो, देव कसा मान्य करील? आता मारुतीरायाच्या दर्शनाला कोणी यावं? जे इकडं तिकडं थुत्र घालीत नाहीत ते आहे ना. इकडं तिकडं जे थुत्र घालतीत का त्याचं भलं करायला ते रिकामा बसलाय का? गावजेले हनुमान बार त्यानं अंगाला इस्तू लावलाय आणि बेंदाडात तोंड घालणाऱ्याचं नीट करीत असतोय. अरे त्यानं रावणाला नीट केलंय तर तुला नीट करायला किती टाइम लागन? सोमळ्या जरा हिशोबात राहत जाय. निदान त्याच्याकडे येताना पहिलं सोडून देऊन येत जाय. विठाला विठाला विठाला. ह्याच नालायकांची जास्त गर्दी. शनिवारी मारुतीराय नाही, रविवार दुसरा येतो ना. आणि रविवारी तू नाना प्रकारचे सोंग करतो सोंगळ्या. अरे त्याची एक चौकटी ऐकल्यावर 13-12 खासदार होता येते. अशा 7 चौकटी ज्याच्याकडे होत्या त्याला दुपारा आपटू आपटू त्यानं हाणले तर तुला पप्याची माय जागवायचं ठिकाणा नाही. आणि तू नाटक करून त्याच्या पाया पडायला येतो. तुला तर इतका हाणीन तो पहिलाच लाल आहे, तुलाही लाल करीन. विठाला विठाला तुम्हाला वाटत असेल परमार्थ वाढा, मुळीच नाही. परमार्थातलं सोंग जास्त वाढ. नवरात्रात चपला घालीत नाही, गादीवर काय बसत नाही, उपवास काय धरितू, दसरा झाल्या वळणी इचकायलाय, पवळी इचकायलाय, गोरपडी धरायला. हे सोंगाड्याला वाटतं आम्ही परमार्थ करतोय. रिकामाय का ते मानायला? विठाला विठाला बाईनं सांगितलं, रे दादा वारकरी बाबा नाही लुगडं देऊ शकत. तो चौथ्यांदा हात वरी गेला, हृदयावर पाषाण ठेवला स्वामीजी आणि लुगड्याचा कोपरा धरून आला आधी लुगडं काढलं आणि डोळे झाकून माथारीच्या हातात लुगडं देऊन टाकलं. येतो माय. तुकोबारा इंद्रायणीचं स्मरण करत होते. अनंत पाप्यांचं पाप धुणारी तू, 360 तीर्थापैकी एक तीर्थराज आहेस तू. असं काय पाप जीवनात आहे ग की जेणेकरून घरातल्या लोकांना कपडे सुद्धा व्यवस्थित भेटू नये, तरी पण प्रारब्धाला दोष देत 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 तुकोबाराय पुढे जातात. 5-25 पावलं तुकोबाराय पुढे टाकतात. त्यावेळेला तुकोबारायला सभोवताली असा तेजस्वी प्रकाश दिसतोय. तुकोबारायने विचार केला, आकाशात चंद्र दिसत नाही, चांदणे नाहीत, प्रकाश कसला? मागं फिरून पाहिलं तर जगाच्या मालकीनीनं आपलं रूप प्रगट केलं. रूप प्रगट केलं. तुकोबाराय वापस फिरले, आईसाहेबाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला
आणि तुकोबारायला आशीर्वाद देण्याऐवजी भाऊ विटेवरची मालकीन वाकली आणि तुकोबारायच्या पाठीवर विटेवरच्या मालकिनीच्या डोळ्यातलं पाणी टप 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 पडत होते. तुकोबाराय उठले, खांद्यावरच्या धोत्राच्या कोपऱ्याने जगाच्या मालकिनीचे डोळे पुसले. आई साहेब काय? तुकोबाराय, मला मालकाने सांगितलं होतं तुला काय कोणाची परीक्षा बघायची असेल बघ, पण माझ्या तुकोबारायची पाहू नकोस. महाराज, मला आज कळालं तुमचं दातृत्व. या परिस्थितीत असताना सुद्धा दया ही तुकोबारायची वाखाणत असताना विश्वाच्या मालकिनीचे डोळे पाझरावा इतकी टोकाची दया तुकोबारायकड. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात सर्वभूती दया, 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 सर्वभूती दया. साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, जग ब्रह्मरूप दान, जग ब्रह्मरूप दान. साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, जग ब्रह्मरूप दान, जग ब्रह्मरूप दान. वेगात सांगतो. विटेवरच्या मालकाच्या महाद्वारात पायरीवर एक 9.5 ते 13.5 वयोगटातली एक मुलगी बसलेली आहे. आणि नामदेवराय ज्या वेळेला मंदिरातला काकडा आरती पूर्ण आटोपून ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला ती जांभाळी दिलेली मुलगी पाहिली. पाठीवर हात टाकला, नाव विचारलं. आई वडिलांनी या देहाला नाव जना ठेवलंय. बाई कुठं राहतेस? याच मंदिराच्या पायरीला. नामदेवराय होते. या देशाची नुसती संपत्ती नसून या देशातलं सर्वोत्तम रत्न आहात तुम्ही. आणि रत्न हे मांदुसात ठेवत असते. रत्नासाठी मांदूस असते, हिऱ्यासाठी रत्नासाठी मांदूस. आणि रत्न ही मोकळ्यावर ठेवत नसतात. रत्नाला कवर असावं. बाल्य रक्षन्ति पिता, तारुण्य रक्षन्ति भ्रता, वार्धक्ये रक्षन्ति पुत्राः, नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणात स्त्रीला आई वडिलांचं कवर असावं, तारुण्यात पतीचं कवर असावं, आणि 90 वर्षाची बाई झाली तरी पोरायचं कवर असावं, स्वातंत्र्य नसावा. तर त्या स्त्रीचं जीवन आकाशातल्या विजेसारखं तेजस्वी असते. विद्युलता समतेजायाम आबला भयस्तते वच नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान नेलंय का? आकाशातल्या विजेसारखी तेजस्वी चपला असते ती. एका बाईचा अधिकार सांगू, एका स्त्रीचा, एका हरामखोरानं आपल्या शरीराला स्पर्श करू नये. बाहेर दरुजात ते बसलेला आहे, महालात ती आहे. सोबत 2700 महिला आहेत. 2700, 2700 बायका सगळ्या कुंकू लावणारणी होत्या. आणि एकटीनं सांगितलं, माझ्या या सौंदर्याच्या आशेनं दारात आलेला अल्लाउद्दीन खिलजी
हे शरीराचे लचके तोडण्यासाठी आलाय. पाठीमाग कुंड पेटवलाय, जसं यज्ञाचा कुंड स्वामीजी तसं कुंड पेटिलाय. मी त्याच्यात जोहार करणारे. तुमची परिस्थिती काय? तिनं सांगितलं, तुम्ही शरीर पेटून घेतल्यावर त्याच्यासोबत जेवढं सैन्य आहे तेवढ्या सैन्याला आमच्या शरीराचे लचके तोडायला येईल. त्या हरामखोराचा स्पर्श तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्ही जोहार करता, आणि त्याच्यासोबतच्या नालायकाचा स्पर्श आम्हाला होऊ नये म्हणून 2700 स्त्रिया पद्मिनीच्या सोबत जोहार करून गेल्या. जोहार जोहार. तिच्या नवऱ्याचं नाव सांगता येईल कोणतीली एखादीला? नाही सांगता याचं. भंगिऱ्या महाराजांनी सांगितलेले नियम तुमच्या पाठ येतं. मालकाला टायमाला जेवायला द्यायची नाही, पण नालायकाचे नियम गळ्यात बांधते. चांगलं कसं शिकत्याने? दम नाही कीर्तनायला, भागवतायला, रामायणाला. भांगार जास्त पाठ आहे तुम्हाला. विठाला विठाला विठाला. तिच्या मालकाचं नाव आहे रतन सिंग. वाघापेक्षा सिंहापेक्षा प्रचंड ललकारातले त्याचे 2 अंगरक्षक होते. स्वतःच बलिदान दिलंय. बलिदान. इतक्या मोठ्या तुम्ही, इतक्या मोठ्या. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या व्यतिरिक्त कोण्या भंगिऱ्याचं ऐकायचं नाही. गिरगावच्या बाळूचं पण नाही ऐकायचं. ते जर ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेलं असलं तर ऐकायचं. पांचटाईचं ऐकायचंच नाही. वाघिणीचे दूध पिणार आहे ना, कशाला शेळीच्या दुधात चपाती चुरायची? नाही म्हणले, शेळीचं दूध वनस्पती युक्त असते. तुला हाणायला पाहिजे नालायक कुठला. वाघिणीच्या दुधा इतकं श्रेष्ठ दुधा. अगा तेजा ही तेज भयो व्याघ्रम दुग्ध भयस्थितो केशरी दुग्ध असत ते वच तेजा भयस्ति नाशाय. काय गांजा फुकेन लिहिलंय का? तेजाबाच्या कोटीपटीनं तेज त्या दुधात असतंय. त्याला वाघिणीचं दूध म्हणतात. वाघिणीचं 82 प्रकारची एकही बिमारी राहत नाही. पण वाघीण आणि शिवणी इतकी बहादर आहे, पिलाची जीभ लागल्याशिवाय दूधच येत नाही. तुम्ही पाय बांधून दूध काढलं ना तर धुपण येते. धुपण धुपण. दूध नाही. दूध फक्त एकाच पट्ट्यानं काढलं त्या घोड्यावरल्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. कोणा कोणा नालायकाला दूध नाही काढता आलं, आणि दूध फक्त काढता आलं असतं स्वामीजी तर सर्कशीतल्या लोकांना दूध विकलं असतं 3 लाख रुपये तोळा. गाढवाचं दूध 150 रुपये गरम. आमच्या गल्लीत एक गधी घेऊन आलं. गधी. गधीच असते ना गाढवाची बायको. गाढवीन. गाढवीन आणि गधी काय भाषात फरक आहे. वांगण बैंगण एकच आहे ना, आहे का नाही? गधी घेऊन आलं. 150 रुपये ढक्कन, 150 रुपये ढक्कन, आणि एवढं ढक्कन ते 5 ml. मी त्याला म्हणलं पाना. ते म्हणलं तिला सकाळीच आलाय. असं पिळण ते लहान लेकराला पाजायचं, पोटातलं येत नाही. मग गाढविणीच्या दुधात इतकी ताकद आहे बापू, तर शिविनीच्या दुधात काय ताकद आहे? पोटात बिमाऱ्या राहत्या नव्हे, उलट हे ज्याला खेटलं त्याच्या बिमाऱ्या जात्या. इतकी ताकद. ज्ञानोबाराय तुकोबारायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. अमृताला लाचविल इतका मोठा परमार्थ आहे. चोट्ट्याचं ऐकतात काही बी. आपलं काय सांगू लागलो? हा नामदेवरायनी जनाबाईला पाहिलं. ही वस्तू कवरात गोड दिसती. कवरमध्ये 5 लाखाचं घड्याळ घेतलं आणि त्याचा वरचा काच फुटला. चुना ठेवायच्या तरी कामी आहे का ती? चुना चुना काही लागन ना त्या काट्याला, जाते ना मोडून. ते 5 लाखाचं घड्याळ आहे, पण काचामुळं शाबूत आहे. नाही तर पाणी गेलं, कचरा गेला, धूळ गेली. तसं ह्या घड्याळाचे 5 लाख सांगितलेत. मारुती रायाला जन्म देणाऱ्या अंजनीची किंमत करता येते का ब्रह्मदेवाला? आपा करता येते कवरमध्ये. नामदेवरायने विचार केला, काही वस्तू कवरमध्ये असल्या की बऱ्या दिसत्या. बाजारामध्ये गाजरं, वांगे, टमाटे हे मोकळे असते, आणि सोनाराच्या दुकानातल्या अंगठ्या ह्या दिसत्यात पण वरून काचा असतोय. अशा बच घेता येत नाहीत. त्या मौल्यवान वस्तू आहेत.
त्याच्या कोटीपटीनं तुमचं शरीर मौल्यवान आहे. म्हणून जास्तीत जास्त कपड्यानं झाकून घेत जा. पदरा असं शेतकऱ्यांना आसूड सोडल्यावानी सोडी जाऊ नका. नका का राहू दे, आता कुठे ऊन लागत आहे तुम्हाला, डोके नका का झाकीनच, पण पाठवून घेत जा. आणि जिला पदर पाठवून घ्यावाच वाटत नाही तिनं पप्याच्या बापाला सांगायचं पैसे मातीत घालू नको, येतानाच पदर कापून आण आणि ते पदर त्या दुकानदाराच्या डोंबल्यावर घाल. आणि मग दुकानदार म्हणेन पदर कस काय कापला, तर म्हणायचं माझी बायको होंडी सोसायटीची अध्यक्ष आहे. मारुतीराय पुढे ती स्त्री बसलेली मारुतीरायला आवडती. गोळ्या नाही संपल्या गिरगावच्या बाळूच्या. मारुतीराय एकदा अंगठी घेऊन गेले स्वामीजी. पंढरपुरातल्या मालकाने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने मारुतीराय जो अंगठी दिली, भाऊ ही अंगठी जी ओळखीन ती माई पत्नी. महर्षी अगस्तीने अंगठी घातली होती. शंकर बुवा अंगठी शेपटीत बांधली आणि शेपटीला घंटा बांधली. म्हणून मारुतीरायाच्या शेपटीत कुठं कुठं घंटा असलेलं चित्र आहे, पण ती स्मरणात राहावा अंगठी. दोन कारण येतं. एकदा वाल्मिकाच्या आश्रमातून श्लोक आणला होता प्रभू रामचंद्राला दाखवायला. ते म्हणले होते मला इंद्रजित उठवायचा. इंद्रजित मा जावाई म्हणले उठवायचा. मारुतीराय म्हणले तुमच्या मनावर नाही, बोलीला वाल्मिक तैसेच करीन आणि वरतून दावीन म्हणे नामा. आणि म्हणून वाल्मिकाच्या आश्रमातून श्लोक फाडून आणला, ते शेपटीत बांधला आणि प्रभू रामचंद्रात पुढे टाकलं. वाचल्याबरोबर लक्ष्मणाला सांगितलं नाही उठीत आहेत द्या फुकून. वाल्मिकाच्या पुढं मालकाला जाता येत नव्हतं. आणि तिथे एकदा घंटी आणि इथं अंगठी बांधली शेपटीत. हा ते का तुमच्या मायासारखा नोकर होता का, मालकान दिली जाऊस तर घालू. होय बाप्पा, असं नोकर असं का दिली मालकानं, ते काय तिथं गेल्यावर देऊ, ते का मळायली का नाही. पवित्र लोकांची वस्तू पवित्र ठिकाणी शेपटीत बांधून ठेवली. आणि अशोक वाटिकेत मी मनानं काही फुसक्या सोडणार नाही. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारानं वाचिल्याच्या व्यतिरिक्त बोलणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. आणि ते कशाला पाप घेऊ मी तुम्हाला काही पण सांगून. स्वामीजी ही अंगठी घेऊन मारुतीराय ज्या वेळेला सीताई साहेबाच्या पुढे अशोक वाटिकेत गेले, त्यावेळेला सीताई साहेबानं माझ्या मारुतीरायकडे पाहिलं तर मारुतीरायची मान अशी खाली होती. सीताई साहेबांच्या लक्षात आलं पशुच्या योनीत जन्मलेला एक वानर काय अनुरागी आहे. मारुतीरायने विचार केला आपण किती जरी म्हणलं मी रामप्रभूचा दूत आहे, तर राक्षसांचा जास्त सुळसुळाट असल्यामुळं सीता आपल्यांना रामप्रभूचा दूत मानणार नाही. म्हणून मारुतीरायनं शेपटी जवळ घेतली, त्याच्यातली अंगठी सोडली, पुढे टाकल्याबरोबर ऐका प्रकार, ऐका ऐका पैठणच्या मालकांचं वाक्य. अंगठी पाहिल्याबरोबर तिचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. अंगठी पदर तर जास्त माग गेलेला नव्हताच, पण इंच अर्धा इंच जर माग गेलेला असेल तर सोन्याच्या अंगठीत अंगठी किंवा सोनं पाहिलं नाही. हे अंगठीला प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालेला आहे, म्हणून त्या अंगठीत रामचंद्र पाहिले स्वामीजी. आणि अंगठीला बघून तिचा आचळू सरसावला. प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालेली अंगठी बघितल्याबरोबर सीतेचा हात पदराला जातोय. तुमची सुद्धा पुरुष बघितल्याच्या नंतर पदराला हात गेला पाहिजे. पदर ज्या याच्यात घेत नाही त्यानं पाठ झाकली पाहिजे. अशी जर स्त्री त्याच्या दरबारात आली तर ती मारुतीरायला आवडती, अन्यथा मारुतीरायला ती आवडत नाही. विठाला विठाला धर्म संस्कृती टिकण्यासाठी त्याचे नियम सुद्धा लक्षात ठेवा. गेट टुगेदर नावाचा कार्यक्रम झाला शाळेमध्ये. मी तसं ढकलतच पुढे सरकलेलो होतो, काही जास्त जात नव्हतो. रविवारी शनिवारी सोमवारी तर कधीच गेलो नाही. सोमवारी तिथलं बाजार असल्यामुळं सुट्टी, रविवारी पूर्ण सुट्टी, आणि शनिवारी असंच जायचं एक जणाची बैलगाडी हाणायला. गावातली माणसं आहेत त्या म्हणावं खोटं आहे म्हणून मी हप्त्यात 3 दिवस रोजदारी करायला. मी शाळा अशी आमचे गुरुजी चांगले होते म्हणून मला पास करीत गेले. आणि आता तर नापास करायचं राहिलंच नाही. आता तर शासनानंच सांगितलंय पासच झाला पाहिजे. त्याला सही का करता येईन पण पासच व्हा.
गुरुजीनं दटूच नाही. गुरुजीनं दटिलं की पपेच माय लगेच गुरुजीला हाणायलाच येते. वा, ही नवीन झाशीची राणी. विठाला विठाला तर माझ्या 3 वर्गानं मुस्लिम समाजाच्या 4 विद्यार्थिनी होत्या स्वामीजी, 4. तर गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये त्या त्यांचा बुरखा घालून आल्या आणि फोटो काढणार आहेत म्हणून बुरखे त्यांनी पिशवीत ठेवले. तितक्या वेळापुरता फोटो घेऊ दिला आणि नंतर बुरखा घातल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आमच्या संस्कृतीमध्ये फोटो काढणं ही परमिशन नाही. किती सांभाळतात ते लोक, किती सांभाळतात. ह्या लोकांची जराशी तरी आपल्याला वाटली पाहिजे. विठाला विठाला मी काय माळ घाला म्हणलो नाही, मनानं घातली आणि आता काढली की हो पट्ट्या संध्याकाळी नाचन छातीवर. विठाला विठाला वारकरी माणूस बिचारा. काय सांगत होतो, स्त्री जेवढी कवरात असेल तितकी पवित्र. एवढाच पुरावा सांगतो. माणसं जेवायची तर नामदेवरायनं विचार केला एकटीला सोडावं कसं, म्हणून नामदेवरायनं पाठीवर थाप टाकली, सांगितलं बाई जना चला आमच्या इथं. घरी नेलं. दारात आल्यावर नामदेवरायच्या लक्षात आलं दुसऱ्याची चुकलेली पोरगी आहे. जात माहीत नाही, कुळ माहीत नाही, पंथ माहीत नाही, वर्ण माहीत नाही. आणली दयेच्या काकुलतीनं. पण दारात आल्यावर आपण आईला बाबाला विचारलं नाही. बाबा कामावर आहेत मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला आणि आई घरी आहे. दारात आल्यावर आईला विचारलं आई ग. गोणाबाई बाहेर आल्या. काय रे नामा. आई मालकाच्या मंदिरात पायरीवर बसलेली ही मुलगी एकटीच होती. माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, चुलता नाही, चुलती नाही, कोणी नाही, एकटीच आहे. घरी आणलं. गोणाबाई आतमध्ये गेल्या आणि यायला 5-4 मिनिटं लागले. नामदेवरायच्या लक्षात आलं आपली आई जनाबाईला मदत येऊ देत नाही. पण वेळ लागला. वेळ याच्याकरता लागला लेक सासरून माहेरी आली ना, लेक सासरून माहेरी आली ना तर माय नाही तर आजी एक कुटका भाकरीचा तिच्या डोक्यावर फिरीतीन वरी फेकून देती पाखरायला. ही पद्धत होती आपल्याकडं पद्धत. आताच्या माईला कळलं आणि पोरीला काय नाही. तिच्याहून कुटका कशाला फेकीन. ही ज्या घरी गेली तिथला कुटका सासूचा बंद केलाय आणि सासऱ्याचा कुटका बंद केला हिच्या ह्या आगलावीनं. तर हिला तिथून आल्यावर कुटका फेकायची काय गरज आहे. काळ बदलला, सगळं बदललं. हो, जी सासू सासऱ्याला भाकरी देत नाही का तिचा संसार मारुतीराय शेपटीनं खालून पेटीते. हो, तिने याच नाही इकडं मंदिराकडे. हो, ज्या सासू सासऱ्यानं आपल्यासाठी 72च्या दुष्काळात मेलू खाल्ले, बरबडे खाल्ले, जवगहू खाल्ले आणि त्या सासू सासऱ्यानं प्रॉपर्टी आपल्याला कमवून ठेवल्यात आणि त्या सासू सासऱ्याला जी सून भाकरी घालीत नाही तिची सून म्हातारपणी चिमणी टाकून फुकीन तुला. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. विठाला विठाला नका कोणाची कदर करू पण निदान घरातल्या लोकांची कदर करा तर मारुतीराय तुमची कदर करतील. बसावर कन्या आणल्या हो भाऊ पोखळ्यात कुठल्या इतक्याच आणि त्या कन्या अशा अंगावर फिरिल्या आणि छपराव फेकल्या. दोन्ही हातान तोंडावून हात फिरीला. कडकड कडकड बोट मोडे. जुन्या म्हातारीचं तोंडावून हात फिरीनं बघा ना कसं असतंय ते. सापडं ना ते आता. फार दुर्मिळ झालं ते, फार दुर्मिळ. तोंडावून हात फिरीला, हृदयाशी लावलं. नामा कुठं सापड तुला रत्न. आतमध्ये घेतलं. पांघरायची पंचायत. एक एकच गोदड होतं.
अंतराळी एक एक पोतडं होतं आणि तणसाची उशी होती. साळी चोळून घेतल्या मागचं काड असते का तणस, त्याच्या उश्या होत्या उश्या. संध्याकाळी पंचायत कोण्या झोपड्यात, देवघराच्या झोपड्यात झोपायचं. पांघरण कोणा द्यायचं, राजाबाई म्हणल्या मी देते. जिच्या बापाची तर 5.25 क्विंटल सोन्याचा पलंग झोपायला. आणि अशा बिदरच्या बादशाच्या सरदाराची पोरगी राजाई नामदेवरायची पत्नी गोनाबाईची सून स्वतःच गोदड देऊन टाकलं. कोणाशी बाई आहे, नवऱ्यानं दुसरी पोरगी घरी आणल्यावर आपलं पांघरायचं देईन, उलट ती हिर पाहीन. हो, नाही तर साडीची दोरी वळून खाली खुर्चीवर उभं राहीन, पंख्याला कुतून घेईन. हो, सकाळी याला हात काढ्या. घरी आणलं. त्या दिवशी गोनाबाई जेवल्या नाही. गोनाबाई जेवतच नव्हत्या दामूशेट्टीच्या अगोदर. संध्याकाळी दामूशेट्टी उशिरा आले. कामाने येत होते यवनाच्या, यवन म्हणजे मुस्लिम, त्याच्या इथं कामाला होते. रातच्या 11 वाजता जरी आले तर चंद्रभागेची आंघोळ करून घरी येत होते. काय पवित्रता असेल पाण्या लोकांची. घरी आल्याबरोबर दिव्यात थोडीशी तेल होतं, तितक्या प्रकाशात जेवायला बसले. गोनाबाईच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. वेगात सांगतो दया. आणि मग विचारलं, गोणा काय झालं? काही नाही, नामानं चुकलेली पोरगी घरी आणली, तुम्हाला नाही विचारता मधात घेतली. हळदीच्या अंगानं आल्या त्या दिवसपासून नवऱ्याला विचारल्याशिवाय काहीच केलं नाही. आणि आज तुम्हाला नाही विचारता पोरगी घरात आणली, त्याबद्दल काय म्हणाल? कुठेही मुलगी त्या घरात. संध्याकाळी दिवस माळा तर राजाबाई गोनाबाई म्हणल्या, बाई जनाबाई मालकानं आणलं. गोनाबाई म्हणल्या, नामानं आणलं, मी तुला मधात घेतलं, पण संध्याकाळी जर आमच्या घरातले मालक नको म्हणले तर उद्या तुला वापस जावं लागेल. म्हणून दिलेलं पोतडं, दिलेली तणसाची उशी, अंगावरची वाकळ, रात्रभर रात्रीच्या 11, 11:30, 12, 1 वाजेपर्यंत रडत होत्या. तणसाची उशी भिजली. नाम दामूशेट्टी मधात प्रवेश करतात तेवढ्या अवकाशात दिव्यातला प्रकाश संपतो. संधी प्रकाश गेला चांदण्याचा. मानाखाली हात घातले, उठलं. सांगितलं, जना उठ माय, उठ उठ जना, आमच्या घरी तुला रक्ताच्या नात्यातला दर्जा देईल, रडू नको. जनाबाईनं सांगितलं, बाबा मी नाही रडे. तुझ्या मानाखाली हात घातली त्यावेळेला उशी तणसाची भिजली, इतकी रडलीस. हृदयाशी धरलं जनाबाईला. आणि दामूशेट्टीनं सांगितलं, जना आमचं कुटुंब पांडुरंगाचं उपासक आहे. विटेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगतो, रक्ताच्या नात्याचा दर्जा तुला देऊन टाकेल. आणि 7 किलो ज्वारी महिन्याला येत होती. महिन्याला 7 किलो ज्वारी, त्याच्यात कुटुंब सांभाळायचंय. घरात किती माणसं? सगळी 14. आणि 15व्या जनाबाई. घरात 14 माणसं आणि 7 किलो ज्वारी. आणि तेवढ्यामध्ये 15वी एक चुकलेली मुलगी घरी आणणं. आपल्याला तर एक मुलगा झाल्यावर दुसरी होणे म्हणून तपासायला जाणं. आपलीच पोरगी आणि पोटात असतानाच मारणं. आपण कोण्या दयेला पात्र ठरू शकतो? आपण लायकी आहे का आपली दया दाखवायची? दयाच्या सूत्रात आपण बसू शकतो का? घरात 14 माणसाचं कुटुंब असताना 15वी चुकलेली मुलगी घरी आणावा. सर्वाभूती दया साधू मनावे आईशिया. ढोब्बार खुमाई देवाला समर्पित करण्यासाठी आणलेली कावड पैठणच्या मालकाने गाढवाच्या तोंडात टाकावा. गाढवात देव पाहिला. सर्वाभूती दया. अरे दयेचं सूत्र होतं या लोकांचं. दामूशेट्टी नावाची पुन्हा एक व्यक्ती. 2 दामूशेट्टी आहेत ना? 2. एक बिदर दामाजी पंथ वेगळे आणि दामूशेट्टी वेगळे. महाराज अण्णा वाचून काही माणसं मरतेत म्हणून बादशाच्या भांडाराचं किलो फोडलं सोडलं. किलो पण चाव्या चंद्रभागेत फेकून दिल्या आणि गोरगरिबाला धान्य वाटलं. हे जर बादशाला कळालं तर अख्खा संसार पेटून देणार होते. असं गुमास्त्यानं सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं, इतके प्रांतातले गोरगरीब वाचलेत, याच्यासाठी अख्खा संसार जळाला तरी हरकत नाही. सर्वाभूती दया साधू म्हणावे आईशिया. किती मोठी ताकद आहे. आपण काय दया दाखवू शकतो? मी एका घरून दूध आणायचो, त्याच्या इथं 3 म्हशी
आणि दूध आणायचं भाऊ त्याच्या इथून. ते इतका दयाळू माणूस आता म्हशी सांभाळणार नाही. पाणी टाकणं तर हे लावलेला आमचा खेळ झाला. पण म्हशीची धार काढताना सड कोरडं होते ना आहे की नाही. तुम्ही लय दूध काढले तर ते सड कोरडं होते ना स्तन, तर ते कोरडं झाल्यावर बकेटातलं पुन्हा दूध लावा लागत आहे. ते दूध नव्हतं लाईत. दूध उडन म्हणून ते दूध लाईत नव्हतं. मग हे वाघारू वाचू देत असेल का? हे वाघारू ते कवा म्हशीला वाघारू झालं की मारायचं. असे कुठे दया का? आमच्या शेजारी एका बाईकडे 6 शेळ्या, कोळ्या चोर शेळ्या. त्या शेळीला 3 पिलं व्हायचे. आता त्या पिलायला दूध पाजावं का नाही राधेश्याम महाराज? पिलं तसे डाला खाली कोंडलेले. तिकून आली की शेळी बांधायची, बांधली की तंगड मेचकीत चट दूध काढायचं आणि पुन्हा नाही निघलं की खालून झपका अशी मुठ आणायची उलटी आणि चट दूध स्तन झुरपाळ्या झाले की मग पिलं सोडायचे. आता काय पेट्रोल पेतेन का ते पिलं? आणि ती कीर्तनात पुढंच बसायची. महाराजांनी काय सांगितलं की लगेच रडायचं. अरे मी म्हणलं शेळीचे पिले मारलेस तो चतुरी हे दोरके अंतिके वचे मंजुळे, तू शेळीचे पिले मारलेस आणि कीर्तनात रडायला लागली. तुझ्या डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्या घालीन यम तापलेल्या. काय नाटकन काय सुंग, हे कुठं दयेच्या लायकीचे आहेत का? नाही महाराज, दया दयाच आहे. दया पाहत असेल तर संतांकडे बघा, त्यावेळेला दयेचं सूत्र कळेल. ज्ञानेश्वर ज्ञानराज आजच्या प्रसादाचे यजमान ज्ञानेश्वर ज्ञानोबा माऊली जोडगावकर. शेतीवर त्यांची बऱ्यापैकी निष्ठा आहे की नाही नाना? शेती फार करतात ते, अत्यंत शेतीवर, काळ्या मातीवर ज्ञानेश्वर माऊलींची श्रद्धा आहे आणि प्रचंड शेतीमध्ये त्यांचा व्याप सुद्धा आहे. कष्ट पण करतात आणि त्या शेतीतून प्राप्त झालेलं द्रव्य मारुतीरायाच्या पुढे अन्नदान प्रसाद करावा अशी माऊली जोडगावकरांची इच्छा. आणि त्या अनुषंगाने त्यांनी आजचं अन्नदान आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावच्या बाळूला कीर्तनाचा योग. ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रामध्ये माझ्या मारुतीरायांनी तुम्हाला यश द्यावं अशी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात गरुडाच्या पंखानी बळाने तुम्ही उंच भरारी घ्यावी असा ज्ञानेश्वर माऊली जोडगावकरांना पवारांना माझ्या या पवित्र अधिष्ठानातून